नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। नेहमीच तोच नाश्ता खाऊन आपल्याला कंटाळा येतो, म्हणून असा मी विचार केला की जर डोसा केला आणि त्याच्यात जर आपण चिकन स्टफ केलं आणि त्याला थोडंसं चायनीज टच दिला तर कसं छान लागेल ना। तर आजची माझी रेसिपी आहे चिकन डो रोल। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। इथे आपण चिकन उकडून घेतलेले आहेत, त्याचे आपण शेड्स करून घेतलेत। तर आपण चिकन घेऊया, एक 3 ते 4 पीसेस घेतलेत, त्याचे शेड्स काढून ठेवलेत। त्याच्यानंतर इकडे शेजवान चटणी घेतलेली आहे, ती घालतोय आपण साधारण 1 टेबलस्पून, आणि थोडीशी पातीच्या कांद्याची पात। आपण हे सगळं मिक्स करणार आहोत। हे आपलं झालं आतमधलं स्टफिंग। आपण हे करून बाजूला ठेवूया। आता आपण इकडे डोशाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 2 वाटी जर तांदळाचं पीठ असेल तर 1 वाटी उडदाची डाळ 1 दिवस अगोदर भिजत घालायचं, रात्री ते वाटायचं आणि सकाळी फर्मेंट झाल्यावर तो यूज करायचा। आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, थोडंसं पाणी घालून अशी कन्सिस्टन्सी आपण घेतलेली आहे। आपण इकडे तवा घेतलेला आहे, तो आपण गरम करून घेतोय। थोडंसं तेल घालायचं त्याच्यावरती आणि तेल सगळीकडे लावून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये हे स्टफिंग केलंय ते घालतोय। गॅस कमी करायचा आहे। असं आपण रोल करून घेतलेलं आहे आणि आता आपण एक प्लेट घेऊन त्याच्यावर काढूया। गरमागरम रोल तयार आहे। हा गरम गरमच खायचा आहे, थंड झाल्यावर हा नरम होणार आहे। मी हा कापून घेतलेला आहे, तुम्ही अख्खा घेऊन जर त्याला सॉस लावून खाल्लात तरी मस्त। तुम्ही काय केलं, सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। अशाच काही छान छान रेसिपीज लहान मुलांना आवडणाऱ्या असतील तर पटकन फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।